हॅलो एव्हरीवन, गिरनार कोचिंग अकॅडमी या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आपण सुरू केलेल्या सामान्य विज्ञानच्या स्टेट बोर्ड सिरीजमध्ये आज आपण प्रकाश म्हणजे लाईट या एका नवीन टॉपिकला चालू करणार आहोत। तर सुरुवात करूया प्रकाश या टॉपिक बद्दल। तर हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे। एमपीएससी, कंबाइंड, पोलीस भरती, तलाठी भरती अशा विविध परीक्षांमध्ये या टॉपिकवरती हमखास प्रश्न विचारले जातात आणि या टॉपिकवरती 3-4 मार्काचे प्रश्न तर हमखास येतात। तर आज आपण बघूयात हा टॉपिक आणि या टॉपिकवरती मागे झालेल्या विविध परीक्षांमध्ये आयोगाने कसे प्रश्न विचारले होते ते देखील आपण बघणार आहोत। तर सुरू करूया। प्रकाश म्हणजे काय? तर लाईट किंवा प्रकाश ही एक ऊर्जा आहे आणि ही प्रकाश म्हणजे काय? तर विद्युत चुंबकीय प्रारण या नावाने ऊर्जेचं जे रूप आहे त्या ऊर्जेच्या रूपाला काय म्हणतात? प्रकाश। आणि ते ऊर्जेचं रूप कशा रूपात आहे? तर विद्युत चुंबकीय प्रारण या नावानं ते ऊर्जेचं रूप आहे आणि त्यालाच काय म्हणतो आपण? प्रकाश असं म्हणतो। तर हा प्रकाश किरण नेहमी कसा असतो? सरळ रेषेत प्रवास करतो। म्हणजे आपण बघतो की अगदी टॉर्च म्हणा किंवा फोनचा जरी आपण लाईट चालू केली, फ्लॅश चालू केला तर कसा असतो तो प्रकाश? नेहमी कसा असतो? सरळ रेषेत असतो। मग उदाहरणार्थ काय आहेत या प्रकाशाची? तर सपाट आरशातील प्रतिमा, वस्तूची पडणारी सावली ही प्रकाशाची उदाहरणं आहेत। तर आता या प्रकाशाचे स्तोत्र कोणकोणते आहेत? 2 महत्त्वाचे स्तोत्र आहेत। एक आहे नैसर्गिक स्रोत आणि दुसरा आहे कृत्रिम प्रकाश किंवा नैसर्गिक प्रकाश किंवा कृत्रिम प्रकाश। हे 2 प्रकाशाचे स्रोत आहेत। तर आता आपल्याला माहिती आहे नैसर्गिक प्रकाश कोणता? सर्वात महत्त्वाचा सूर्य, काजवा, वीज हे प्रकाशाच्या स्रोताचे नैसर्गिक स्रोत आहेत। आणि आता दुसरा कृत्रिम प्रकाश कोणता? तर जो आपण तयार केलेला आहे, जो नैसर्गिक नाही। म्हणजे उदाहरणार्थ ट्यूबलाईट, टीव्ही, दिवा हे आहेत कृत्रिम प्रकाश। आता या प्रकाशाचं परावर्तन होत असतं म्हणजे रिफ्लेक्शन ऑफ लाईट आपण म्हणतो। ते प्रकाशाचं परावर्तन म्हणजे काय ते आपण बघूया। तर प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय असतं नक्की? तर एखाद्या पृष्ठभागावर पडल्यानंतर प्रकाशाच्या मागे फिरणे म्हणजेच त्याचे परावर्तन होय। म्हणजे प्रकाश हा नेहमी आपल्याला माहिती आहे की सरळ रेषेत जात असतो, पण जेव्हा सरळ रेषेत जात असताना मध्ये काहीतरी आलं तर तो प्रकाश काय फिरतो? मागे फिरतो आणि यालाच काय म्हणतात? तर प्रकाशाचे परावर्तन म्हणजेच रिफ्लेक्शन ऑफ लाईट। म्हणजे त्या मध्ये येणाऱ्या पृष्ठभागामुळे तो प्रकाश सरळ रेषेत प्रवास करू शकत नाही, म्हणजेच तो मागे फिरतो, म्हणजेच काय होतं? रिफ्लेक्शन ऑफ लाईट होतं। किंवा ज्या माध्यमातून प्रकाश किरण एखाद्या पृष्ठभागावर पडला असता त्याच माध्यमातून प्रकाश लहरी या परत येतात, त्यालाच काय म्हणतात? प्रकाशाचं परिवर्तन असं म्हणतात। आता या प्रकाशाच्या परिवर्तनाचं प्रमुख 3 नियम आहेत। हे नियम कोणकोणते आहेत ते बघूयात। तर प्रकाशाच्या परिवर्तनाचा पहिला नियम आहे आपाती किरण, परावर्तित किरण व स्तंभिका या नेहमी कशा असतात? एकाच प्रतलात असतात। दुसरा नियम काय? तर आपाती किरण व परावर्तित किरण हे कसे असतात? स्तंभिकेच्या भिन्न बाजूंना असतात। हा प्रकाशाच्या परिवर्तनाचा दुसरा नियम आहे। तिसरा नियम काय? तर आपाती कोण व परावर्तित कोण हे कसे असतात? समान मापाचे असतात। हे प्रमुख परावर्तनाचे 3 नियम आहेत। परावर्तनाचे प्रकार कोणकोणते पडतात? तर ते प्रमुख प्रकार आपण बघूयात। परावर्तनाचा पहिला प्रकार आहे नियमित परावर्तन। म्हणजेच काय? विशिष्ट समांतर दिशेने जे परावर्तन होतं त्याला काय म्हणतात? नियमित परावर्तन। परावर्तनाचा दुसरा प्रकार काय? तर विजृंभ परावर्तन किंवा त्यालाच काय म्हणतात? अनियमित परावर्तन असं म्हणतात। तिसरा काय? तर खडबडीत पृष्ठभागावरून जे परावर्तन होतं ते होणारं परावर्तन हा परावर्तनाचा तिसरा प्रकार आहे। आता परावर्तित किरण हे प्रत्यक्ष एकमेकांना छेदत नाहीत, म्हणून यांच्यामध्ये तयार होणाऱ्या प्रतिमाला कसली प्रतिमा म्हणतात? तर ती असते आभासी प्रतिमा। म्हणजे परावर्तित किरण हे एकमेकांना छेदत नाही म्हणून जी प्रतिमा तयार होते ती प्रतिमा म्हणजे काय? तर आभासी प्रतिमा होय। आता आपण प्रकाशाचं परावर्तन बघितलं। आता प्रकाशाचं अपवर्तन म्हणजे काय ते बघूया। अपवर्तन म्हणजेच काय? तर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट। तर अपवर्तन काय असतं? तर जेव्हा एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात तिरकस शिरताना प्रकाश किरणांची दिशा बदलते, यालाच काय म्हणतात? प्रकाशाचं अपवर्तन असं म्हणतात। म्हणजे पारदर्शक म्हणजे काय? ट्रान्सपरंट। त्या पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात तिरकस जाताना म्हणजे दिशा जातं कसं? सरळ रेषेत जातं का? नाही, कसं जातं? तिरकस। ते तिरकस जाताना काय होतं? प्रकाश किरणांची दिशा बदलते, यालाच काय म्हणतात? प्रकाशाचं अपवर्तन असं म्हणतात। तर या प्रकाशाच्या अपवर्तनाची उदाहरणं कोणकोणती आहेत?
तर पाण्यात धरलेली काठी आपल्याला कशी दिसते? वाकडी दिसते. काठी धरताना आपण सरळ दिसतो, पण ती दिसते कशी? वाकडी. तर हे कशाचं उदाहरण आहे? तर प्रकाशाचं अपवर्तनाचं उदाहरण आहे. दुसरं उदाहरण काय? तर विहिरीच्या तळाचे नाणे हे वर उचललेलं दिसतं. ऍक्च्युअल नाणं कुठं असतं? तर एकदम खाली असतं, पण ते आपल्याला कसं असतं? थोडंसं वर आल्यासारखं दिसतं, वर उचलल्यासारखं दिसतं. हे प्रकाशाच्या अपवर्तनाचंच उदाहरण आहे. तिसरं उदाहरण काय? तर पाण्याच्या डबक्यात असणारा दगड हा पृष्ठभागावर असल्याचा भास होतो. म्हणजे पाण्यात असतो, कुठं असतो तो? डबक्यात असतो दगड, पण आपल्याला कसं वाटतं की जणू काय तो पृष्ठभागावरच आहे असा आपल्याला भास होतो. हे सुद्धा कशाचं उदाहरण आहे? तर प्रकाशाच्या अपवर्तनाचं उदाहरण आहे. चौथं उदाहरण काय? तर प्रत्यक्ष सूर्योदयाआधी व सूर्यास्तानंतर देखील आपल्याला सूर्य दिसतो. हे सुद्धा कशामुळे होतं? तर प्रकाशाच्या अपवर्तनामुळे होतं. तसे प्रकाशाच्या परावर्तनाचे नियम आपण बघितले, तसेच अपवर्तनाचे देखील नियम आहेत. तर ते नियम कोणते ते बघूयात. तर अपवर्तनाचा पहिला नियम आहे अपाती किरण, अपवर्तित किरण आणि स्तंभिका या कशा असतात? नेहमी एकाच पातळीत असतात. हा अपवर्तनाचा पहिला नियम. दुसरा नियम काय? आपाती कोण वाढतो त्या प्रमाणात अपवर्तित कोण देखील काय होतो? वाढतो. मात्र तो कसा असतो? 90% पेक्षा मोठा होत नाही. म्हणजे अपाती कोण वाढला की अपवर्तित कोण पण वाढतो, पण तो कसा असतो? नेहमी 90 डिग्रीपेक्षा कमी. 90 डिग्रीपेक्षा मोठा होतो का? तर तो होत नाही. आता अपवर्तनाचा तिसरा नियम काय? तर प्रकाशाचा किरण हा घन माध्यमातून विरळ माध्यमात जातो तेव्हा तो लंबापासून दूर झुकतो व विरळ माध्यमातून घन माध्यमात जाताना तो कसा होतो? लंबकाकडे झुकतो. हा आहे अपवर्तनाचा तिसरा नियम. आणि चौथा नियम कुठला? तर आपाती किरण व अपवर्तित किरण हे कसे असतात? नेहमी स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूंना असतात. हे अपवर्तनाचे प्रमुख 4 नियम आहेत. आता आपण जे बघतो की सर्वसाधारण मृगज, तारे लुकलुकतात किंवा इंद्रधनुष्यांची निर्मिती होते, हे सुद्धा काय आहे? या नैसर्गिक घटकांमध्ये, या क्रियांमध्ये काय होतं? तर हे होतं अपवर्तन. अपवर्तनामुळे या क्रिया घडत असतात. आपण काही पारदर्शक माध्यमांच्या अपवर्तनाची उदाहरणं बघूयात की त्या पारदर्शक माध्यमातून अपवर्तन किती होतं. तर पहिलं काय आहे पारदर्शक माध्यम? हवा. हवेचं अपवर्तन किती असतं? तर 1.0003 असतं. बर्फाचं अपवर्तनांक किती असतं? 1.31. पाणी 1.33. केरोसिन किती असतं? 1.44. जी साधी काच असते तिचं अपवर्तन किती असतं? 1.50. क्राउन काच त्याचं किती असतं? साध्या काचेपेक्षा जास्त 1.52 असतं. फ्लेन काच असतं त्याचं सर्वाधिक असतं, ते असतं 1.60. आणि सर्वाधिक अपवर्तन कशाचं असतं? तर हिऱ्याचं, ते असतं 2.42. प्रकाशाचं परावर्तन बघितलं, अपवर्तन बघितलं. आता प्रकाशाचं अपस्करण बघूयात. हे प्रकाशाचं अपस्करण म्हणजे काय? डिस्पर्शन ऑफ लाईट म्हणजे काय असतं ते बघूयात. तर प्रकाशाचे अपस्करण म्हणजे पांढऱ्या प्रकाशाच्या घटक रंगाचे लोलकातून प्रसार झाल्यावर होणारे विभक्तन, सेपरेशन म्हणजेच काय असतं? ते प्रकाशाचं अपस्करण असतं. आता भिन्न तरंग लांबीच्या तरंगापासून जेव्हा पांढरा प्रकाश बनलेला असतो, हे तर आपल्याला माहिती आहे. पांढरा प्रकाश हा 7 रंगांनी बनलेला असतो. म्हणजेच हे काय? भिन्न तरंगलांबीच्या तरंगापासून पांढरा प्रकाश बनतो. म्हणजे त्या एकत्र कलरने हा पांढरा प्रकाश बनतो. कशामुळे? तरंगलांबीच्या तरंगापासून बनतो. या तरंगपंक्तीमधील भिन्न रंगापैकी लाल रंगाची तरंगलांबी सर्वात जास्त असते, तर जांभळ्या रंगाची तरंगलांबी सर्वात कमी असते. म्हणजे स्पेक्ट्रम मधलं आपण जे बघतो ते काय असतं आपल्याला माहिती आहे. तरंगलांबी कशाची जास्त असते? लाल रंगाची सर्वात जास्त असते. लाल रंगाची सर्वात जास्त, तर जांभळ्या रंगाची कशी असते? तरंगलांबी ही सर्वात कमी असते. याच्यावरती प्रश्न विचारला जातो, खूप वेळा याच्यावरती प्रश्न विचारला जातो. हे लक्षात ठेवायचं. तरंगलांबी सर्वात जास्त असणारा रंग लाल आणि जांभळ्या रंगाची तरंगलांबी सर्वात कमी असते. प्रकाशाचे अपस्करण सर्वात प्रथम कोणी सांगितलं? ते शास्त्रज्ञ कोण? तर न्यूटन यांनी सर्वात प्रथम प्रकाशाचं अपस्करण सांगितलं. जांभळ्या रंगाची तरंगलांबी म्हणजे वेव्हलेंथ ही तांबड्या रंगाच्या तरंगलांबीपेक्षा कमी असल्यानं तांबड्या रंगाचा अपवर्तनांक हा जांभळ्या रंगाच्या अपवर्तनांकापेक्षा कमी असतो. म्हणजे आपल्याला एवढं कळलं या सेंटेन्स मधून की अपवर्तनांक हा कशावरती डिपेंड आहे? तर तो आहे तरंगलांबीवर. म्हणजे काय? जर जांभळ्या रंगाची तरंगलांबी ही तांबड्या रंगाच्या तरंगलांबीपेक्षा कमी आहे, मग कमी आहे म्हणून काय? अपवर्तनांक पण काय होतो? तांबड्या रंगाचा अपवर्तनांक हा जांभळ्या रंगाच्या अपवर्तनांकापेक्षा कमी, म्हणजेच जांभळ्या रंगाचा जास्त. म्हणजे हे एकमेकांवर डिपेंड आहेत, तरंगलांबी आणि अपवर्तनांक. पांढऱ्या रंगाचा प्रकाश
हा किरण लोलकातून गेल्यास आपल्याला भिन्न रंगाचे पट्टे तयार होताना दिसतात, त्यांनाच काय म्हणतात, स्पेक्ट्रम असं म्हणतात, म्हणजेच रंगपंक्ती असं मराठीत त्याचं नाव आहे. आणि लाल रंगाचे विचलन म्हणजे डिव्हिएशन हे सर्वात कमी, तर जांभळ्या रंगाचं विचलन कसं असतं, सर्वात जास्त. म्हणजे लाल रंगाचं सर्वात कमी म्हणजे अपोजिट आहे, ह्याच्या अपोजिट आहे, जे आपण आता बघितलं अपस्करणाच्या अपोजिट आहे. इथं लाल रंगाचं कसं होतं, सर्वात जास्त होतं, आणि जांभळ्या रंगाचं कसं होतं, सर्वात कमी होतं. आणि इथं कसं आहे, लाल रंगाचं विचलन सर्वात कमी आहे आणि जांभळ्या रंगाचं विचलन सर्वात जास्त आहे. आता आपण डिफरंट कलर म्हणजे रंग आणि त्यांचा अपवर्तनांक काय असतो, तरंग लांबी काय असतं, वेगवेगळ्या काचेमध्ये अपवर्तनांक म्हणजे फ्लिंट काचमध्ये आणि क्राउन काचेमध्ये त्या दोन्हींमध्ये कसा फरक असतो ते बघूयात. तर लाल रंगाची तरंग लांबी किती असते, 7500, आणि त्याचा अपवर्तनांक फ्लिंट काचेमध्ये किती असतो, तर तो असतो 1.515, आणि क्राउन काचेमध्ये किती असतो, तर 1.620. हे झालं लाल रंगाचं. पिवळ्या रंगाची तरंग लांबी किती असते, 5893, आणि त्याचा अपवर्तनांक किती असतो फ्लिंट काचेमध्ये 1.517, आणि क्राउन काचेमध्ये तो असतो 1.627. आता निळ्या रंगाची तरंग लांबी किती असते, ती असते 4861, आणि त्याचा फ्लिंट काचेमध्ये अपवर्तनांक किती असतो, तर तो असतो 1.523, आणि क्राउन काचेमध्ये असतो 1.639. आणि जांभळ्या रंगाची तरंग लांबी सर्वात कमी असते, ती असते 3969, त्याचा अपवर्तनांक फ्लिंट काचेमध्ये असतो 1.533, आणि क्राउन काचेमध्ये किती असतो 1.663. आणि प्रकाशाच्या स्तोत्रासाठी प्रकाशाची वारंवारता ही कशी असते, समान असते. म्हणजे सर्व माध्यमात प्रकाशाची वारंवारता नेहमी कशी असते, सेम असते. प्रकाशाची वारंवारता नेहमी समान असते. या टॉपिकच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कोणीही अपस्करण शक्ती, इंद्रधनुष्य, प्रकाशाचे विकिरण म्हणजे काय असतं, दृष्टी सातत्य, दृष्टीदोष व उपाय याबद्दल बघणार आहोत. तर त्यासाठी या व्हिडिओचा सेकंड पार्ट नक्की बघा. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशा प्रकारचे कोणत्या टॉपिकवरचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील ते कमेंट करून नक्की सांगा.